तर आणखी एक मोठी बातमी, पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एनसीपीची कोर टीम आणि मित्रपक्षांची याला सहमती असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। राज्यसभेवरती जाण्याची पार्थ पवार यांची इच्छा होती अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यसभेची त्यांची जागा रिक्त झाली असून आता दिल्लीतल्या राजकारणात पार्थ पवार सक्रिय होणार असल्याची माहिती आहे। पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। यासाठी एनसीपीची कोर टीम आणि मित्रपक्षांची सहमती असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची 2 वर्षांची टर्म बाकी आहे। सुनेत्रा पवार यांची 4 जुलै 2028 ला राज्यसभेची मुदत संपणार होती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे। मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे। यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती आहे। याआधी 2019 मध्ये पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता। दोन्ही बंधूंनी बारामतीत लोकसभेदरम्यान निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती। अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ आणि जय पवार दोघेही राजकारणात आणखी सक्रिय होणार असल्याची माहिती आहे।